दाखल होतोय सुयश चौगुले आणि इथे मात्र शेवटचं षटक आहे म्हणजेच बॅटिंग पॉवर प्ले इथे ऑन होईल. 3 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. संकेत राजवाडकर स्ट्रायकिंग एंडला. सुयश चौगुले ऑन दी मार्क. राईट आर्म राऊंड दी विकेट. 6 चेंडू आणि 16 धावाचं समीकरण. फेकला जाणारा पहिला बॉल. पॉवर प्लेचं हे षटक आहे. संकेत तयार झालाय. बॅकहँड डिलिव्हरी स्ट्रेट खेळलाय. पहिल्याच बॉल वरती झाला स्वार. बॉल सीमारेषा पार. आपल्या संघाला देतोय इथे विजयाचा चौकार. 4 धावा इथे मिळत आहेत. विजयाच्या दिशेने घेऊन जाताना संकेत राजवाडकर इथे पाहायला मिळालाय. 5 चेंडू आणि 12 धावाचं समीकरण इथे असताना यावेळी दुसरा फेकला गेलेला बॉल सरळ आहे. टिपू आहे तिथे. टिपूने बॉल फील्ड केलाय. यावेळी कम बॅक करतोय. कम बॅक करताना सुयश चौगुले पाहायला मिळालाय. 4 चेंडू 12 धावा. 4 चेंडू मध्ये 3 चौकारांची आवश्यकता इथे आपल्याला असणार आहे. संकेत राजवाडकर स्ट्रायकिंग एंडला. 1 बॉल मध्ये कमबॅक करून दिलाय आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका इथे चुकलाय. फिल्डिंग मध्ये गफलत झाली. बॉल थांबला नाही. तो सीमा पार गेला. इथे चौकार पाहायला मिळाला. संकेत राजवाडकरच्या बॅट मध्ये आलेला हा दुसरा चौकार आहे. समीकरण इथे बदलतंय. चेंडू शिल्लक आहे 3 आणि धावांची आवश्यकता आहे ती 8. म्हणजेच काय 3 चेंडू 2 चौकारांची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. ही सर जीपीएल ची गंमत आहे जिथे किंमत आपल्याला पाहायला मिळणार आहे ती फलंदाजांच्या माध्यमातून. काय घडतंय काय घडतंय काय घडतंय काय बिघडतंय. कोण कुणावरती ठरतोय भारी. कुणाचा होणार जय जयकार. कुणाला पत्करावी लागणार इथे हार. कुणाचा उधळला जाणार विजयाचा गुलाल. हे मात्र या येणाऱ्या 3 चेंडू मध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो. 3 चेंडू आणि 8 धावाचं समीकरण. 3 चेंडू मध्ये 2 चौकारांची आवश्यकता. सुयश चौगुले ऑन दी मार्क. राईट आर्म राऊंड दी विकेट. संकेत राजवाडकर इथे खेळण्यासाठी सज्ज झालाय आणि फेकला जाणारा बॉल. ओहो इथे नो बॉल आहे. नो बॉल आहे इथे. इथे नो बॉल पाहायला मिळालाय. 1 रन इथे मिळते. 7 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 7 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. मॅच बॅलन्स आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे. ज्याचे प्रयत्न बेस्ट तो सर्वश्रेष्ठ. इथे प्रयत्न कोणाचे बेस्ट ठरतात ते पाहायला इथे मिळणार आहे. सुयश ऑन दी मार्क. नेक्स्ट बॉल फॉर संकेत. ओ ड्राइव्ह केलाय. इथे सरळ जातोय. सुयश पंडितच्या हातामध्ये बॉल जाऊन सामावतोय. इथे डॉट बॉल पाहायला मिळालाय. शेवटचे 2 चेंडू बाकी आणि 7 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 7 धावा. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये भावा. चर्चा तर होणारच. हाय व्होल्टेज मुकाबला. या गुलाबी थंडीतला हा गरमागरम मुकाबला आहे मित्रांनो. जीपीएल का सुपर डुपर हिट आहे. कारण या मैदानाच्या आतमध्ये खेळली जाणारी प्रत्येक मॅच सुपर हिट आहे. मैदानाच्या आतमध्ये सुयश चौगुले 2 चेंडू 7 धावा. हा बॉल खूप महत्वाचा आहे. संकेत सज्ज झालाय. ओ फुल टॉस चेंडू. इथे काय घडलंय. पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा पाहावा लागेल. डिक्लेअर स्वरूपात 1 रन इथे मिळते. 1 रन तर इथे मिळाले. पंच इथे जरूर चर्चा करतील. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. अच्छा रजनीतला सुपर डुपर हिट मुकाबला इथे पाहायला मिळतोय. सहज सोपं वाटणारी ही धावसंख्या ज्या पद्धतीने गोलंदाजी इथे झाली. अजिंक्यने केलेले मॅजिक ओव्हर त्यामुळे बदललेलं चित्र पाहूया पंचांच्या माध्यमातून काय इशारा. यस 1 रन इथे मिळेल. येस चला. चला पंचाने टीम मीटिंग मध्ये चर्चा दिले. निर्णय दिले. एक्सेप्ट करूया. एक रन.
एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू 6 धावा. साई पॅकर्स मुंबई स्ट्रायकिंग एंडला. संकेत राजवाडकर एक चेंडू 6 धावा. आणि इथे खेळला गेलेला फटकार. इथे काय घडलंय? एकच रन इथे मिळणार आहे, ती ओव्हर थ्रोची. सामना इथे समाप्त होतोय आणि या सामन्यामध्ये विजयी ठरलाय बीबीसीसी भूतेवाडी संघ. या अटीतटीच्या सामन्यामध्ये विजयी ठरला येतो बीबीसीसी भूतेवाडी संघ. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. पाहूया मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण ठरतोय, मॅच विनर गेम चेंजर कोण बनलाय. यस, थँक्यू डीजे. गेम चेंजर, मॅच विनर, या सामनाचा हिरो, प्लेयर ऑफ द मॅच बीबीसीसी भूतेवाडी संघाचा वन अँड ओनली गेम चेंजर बनलाय. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन अजिंक्य भूते, मॅन ऑफ द मॅच. पिंटू गाभणकर. थँक्यू डीजे. पिंटू गाभणकर समालोचन कक्षामध्ये या. रुद्रा स्पोर्ट्स आणि आदी स्पोर्ट्स गणपतीपुळे. रुद्रा स्पोर्ट मालगुण आणि आदी स्पोर्ट गणपतीपुळे दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. रुद्रा स्पोर्ट मालगुण, आदी स्पोर्ट गणपतीपुळे.